Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण. तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेलो ते म्हणजे औषधी कल्प फर्स्ट मधलं टॉपिक आणि खरलीय रसायनचं एक्झाम्पल आहे बृहत्वात चिंतामणी रस. आता हे जे बृहत्वात चिंतामणी रस आहे मित्रांनो, याचे तुम्हाला केमिकल कंपोजिशन्स, यांचे तुम्हाला निर्माण विधी, त्याच्यानंतर कर्म कोणते येतं, आमयिक प्रयोग कोणते येतं, मात्रा, अनुपान आणि रिसर्च अपडेट, अशा पद्धतीने याच्यामध्ये या सर्व टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक SAQ आणि एक LAQ असे मिळून तुम्हाला 15 मार्क फिक्स असतात आणि हातातून गेले नाही पाहिजे पेपर 2 मधले, आहे की नाही. आता चला वळूया आपण बृहत्वात चिंतामणी रसकडे. आता याच्यासाठी भेषज रत्नावलीमधून श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया आपण. तर ते श्लोक असं म्हणतंय मित्रांनो की भागत्रयम स्वर्णभस्मम द्विभागम रौप्यभस्मम. भागत्रयम स्वर्णभस्म म्हणजे सुवर्णभस्म हे 3 भाग घ्यायचे, द्विभाग रजत भस्म म्हणजे रौप्य भस्म घ्यायचं. त्याच्यानंतर लोहात पंचम प्रवाळ अंजनम मौक्तिकम त्रय संमितम. तर हे बघा, लोहात भस्म हे 5 भाग घ्यायचं आणि अब्रक भस्म, प्रवाळ भस्म आणि मुक्ता भस्म हे 3 भाग भाग घ्यायचे. त्याच्यानंतर भस्मसुतम सप्तकंचम, भस्मसुतम सप्तकंचम म्हणजे रससिंदूर हे 7 भाग घ्यायचे. त्याच्यानंतर कन्या रस विमर्दतीम वल्ला मात्रा वटिकार्य भिषा अग्नी पर्यंतत. जे कन्या रस विमर्दतीम म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जे बृहत्वात चिंतामणी रस आहे त्याच्यामध्ये आपल्याला या अब्रक भस्माचे 2 भाग घेऊन या सर्व गोष्टींचं आपल्याला त्यांचं भिषक अग्नी पर्यंत नव्हतं. वल्ल मात्रा वटी म्हणजे यांचा वात चिकित्सेमध्ये आपण खास करून उपयोग करतो. अशा पद्धतीने याचा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे श्लोक होते मित्रांनो. तर त्यांच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला घटक द्रव्य बघण्यास मिळतात. आता या घटक द्रव्यांचे आपण खास करून वात पित्त रोगामध्ये उपयोग करतो. अशा पद्धतीने हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न होता तुमच्यासमोर. एवढं समजलं का? हो की नाही. आता हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी हे घटक द्रव्य लक्षात राहण्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली. तर हे काळजीपूर्वक गोष्ट आहे का. तर प्राध्यापक मोरे नावाचे एक शिक्षक असतात आणि ते एकदम सरळ साधे भोले असतात, परंतु त्यांना वात रोग होते आणि म्हणून त्यांना चिंता होती. तर बृहत्वात चिंतामणी रस, तर त्यांना वात रोग होते म्हणून त्यांना चिंता होते आणि म्हणून इथं ट्रिक मी अशी बनवलेली की सरळ प्राध्यापक मोरे. तर हे बघा मित्रांनो, काळजीपूर्वक, S फॉर सुवर्ण भस्म, A फॉर अब्रक भस्म, R फॉर रजत भस्म, A फॉर सोडून द्या, L फॉर लोह भस्म, प्रा फॉर प्रवाळ भस्म, म फॉर मुक्ता भस्म आणि र फॉर रससिंदूर भस्म. अशा पद्धतीने हे सर्व घटक द्रव्य तुम्ही या ट्रिकनं लक्षात राहू देऊ शकता. आता हे बघा मित्रांनो, हे सर्व घटक द्रव्य तर आपल्याला घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये सुवर्ण भस्म हे 3 भाग घ्यायचे, रजत भस्म हे 2 भाग घ्यायचे, लोह भस्म हे 5 भाग घ्यायचे आणि रससिंदूर हे 7 भाग घ्यायचे. तर आता तुम्ही लक्षात ठेवू शकता, प्रवाळ भस्म आणि मुक्ता भस्म हे 3 भाग घ्यायचे आणि त्यासोबतच सुवर्ण भस्म पण 3 भाग घ्यायचे. अशा पद्धतीनं हे सर्व घटक द्रव्यांची मात्रा म्हणजे कशा पद्धतीने घ्यायचे हे सर्व तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथपर्यंत समजलं का. आता आपण समोर जर गेलो मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कुमारी सुरसाची भावना द्रव्य म्हणून त्यामध्ये उपयोग केलेले. कोणती सुरस? तर कुमारी स्वरस म्हणून यामध्ये उपयोग केलेले. हे एक लक्षात राहू द्या, महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर समोर जर गेलो आपण तर केमिकल कंपोजिशन पॉईंट येते NCISM-नुसार. तर आता NCISM-नुसार त्यांनी केमिकल कंपोजिशन सांगितले. आता हे जे घटक द्रव्य आहेत त्यांचेच केमिकल कंपोजिशन आपल्याला घ्यायचे. तर सर सुवर्णाचा कोणता? तर ऑरम येईल, नॅनो पार्टिकल्स. रजत भस्माचा हे येईल, सिल्वर येईल, आहे की नाही. त्याच्यानंतर लोह भस्माचा Fe2O3 येईल. त्याच्यानंतर प्रवाळ भस्म मुक्ता भस्माचा CaCO3. त्याच्यानंतर अब्रक भस्माचा KMG3SI3Al O10OH2. अशा पद्धतीने हे केमिकल कंपोजिशन्स या सर्व घटक द्रव्यांचे होते. तर आता इथपर्यंत समजलं का. आता याच्या समोर जर बघितलं मित्रांनो तर येतात उपकरणे. आता उपकरणे का सर? कारण की आपल्याला निर्माण विधी बनावं लागते. आता उपकरणे याच्यामध्ये जर बघितले तर खलव यंत्र घ्यायचं, त्या पद्धतीनं सांडशी, वस्त्र आणि भरणी घ्यायचं, एअर टाईट कंटेनर, आहे की नाही. तर आता त्यांचे आपण इथपर्यंत समजलं का.
आता याच्यानंतर याच्या समोर येते ते म्हणजे निर्माण विधी. आता निर्माण विधी आपण कशा प्रकारे करतो मित्रांनो हे याच्यामध्ये सांगितलेले. तर बृहत्वा चिंतामणीची जर समजा आपल्याला निर्माण विधी करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, सुवर्ण भस्म आणि रौप्य भस्म हे एकत्र खलामध्ये एकत्रित करायचं आणि त्यांचं चांगल्या प्रकारे मर्दन करायचं. नंतर राहिलेले जे घटक द्रव्य आहेत त्यांना पण खलवयंत्रामध्ये एकत्रित करायचं आणि चांगलं मर्दन करायचं. आता मर्दन केल्याच्या नंतर नेक्स्ट येते ते म्हणजे त्यांचे कुमारी स्वरसाची त्यांना 1 दिवसाची भावना द्यायची. कुमारी स्वरसामध्ये त्यांना 1 दिवस मर्दन करायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं मर्दन झाल्याच्या नंतर त्यांना 125 mgच्या गोळ्या बनवून सूर्यप्रकाशामध्ये त्यांना वाळू घालायचं आणि सूर्यप्रकाशामध्ये वाळू घातल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे सुकू द्यायचं आणि औषधामध्ये उपयोग करायचा. निर्माण विधी होती मित्रांनो. तर हे इथपर्यंत समजलं का? आता हे आपण एकदा पुन्हा बघूया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सुवर्ण आणि रौप्य भस्म हे खलामध्ये मर्दन करायची, ही झाली फर्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय सांगितलेली की इतर द्रव्य त्यामध्ये टाकून मिश्रण एकजीव करायचं. इतर द्रव्य पण त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकजीव मिश्रण करायचं. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ते म्हणजे कुमारी स्वरसाची 1 दिवस मर्दन करायला लावायचं. आणि त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे ते म्हणजे मिश्रणाचे 125 mgच्या गोळ्या हे बनवून त्यांना सूर्यप्रकाशामध्ये सुकायला लावायचं. त्याच्यानंतर सुकल्याच्या नंतर त्यांना बृहत्वा चिंतामणी रस हे आपल्याला प्राप्त होतो आणि आपण ते औषधी कल्पामध्ये व्याधींचे शमन करण्यासाठी खास प्रकारे उपयोग करतो. तर ही होती बृहत्वा चिंतामणीची निर्माण विधी. तर इथपर्यंत समजलं का? हो की नाही? हे राजू समजलं की नाही समजलं? चला तर आता आपण समोर वळूया ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्सकडे. आता सर फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय सर? तर औषधी कल्पांचे आयुर्वेदिकनुसार रस वीर्य विपाक लिहायचे मित्रांनो. तर याच्यामध्ये जे आपण घटक द्रव्य वापरलेले आहेत त्यांचे प्रामुख्याने आपल्याला त्यांचे रस, गुण, वीर्य आणि विपाक लिहावं लागते. तर आता बघा मित्रांनो याच्यामध्ये सुवर्ण भस्म वापरलेले आहे. तर सुवर्ण भस्माचा रस जर बघितलं तर मधुर तिक्त गुण प्रधान आहे आणि गुण याच्यामध्ये स्निग्ध वापरलेले आहे. वीर्य हे शीत आहे आणि विपाक हे मधुर आहे. त्याचप्रमाणे रजत भस्म जर बघितलं तर रजत भस्म हे कषाय आम्ल प्रधान रस आहे आणि याच्यामध्ये गुण जर बघितलं तर स्निग्ध आणि सर गुणात्मक आहे. त्याच्यानंतर याचा वीर्य विपाक जर बघितलं तर वीर्य हे शीतच आहे आणि विपाक पण हे मधुरच आहे. त्याच्यानंतर तिसरा द्रव्य जर बघितलं आपण तर लोह भस्म. आता हे लोह भस्म जर बघितलं तर हा तिक्त कषाय रस प्रधान द्रव्य आहे. तिक्त कषाय गुणात्मक आहे, प्रधान रस आहे आणि वृक्ष गुरु याच्यामध्ये प्रामुख्याने गुण असतात आणि याच्यामध्ये वीर्य जर बघितलं तर हे शीत वीर्यात्मक आहे आणि मधुर विपाक आहेत. त्याच्यानंतर अभ्रक भस्म जर बघितलं तर हे अभ्रक भस्म मधुर तिक्त रस प्रधान आहे. त्यामध्ये स्निग्ध हे गुण येतात प्रामुख्याने आणि वीर्य हे शीत येते आणि विपाक पण हे मधुरच येते. त्याच्यानंतर नेक्स्ट द्रव्य येते ते म्हणजे प्रवाळ भस्म. आता प्रवाळ हे पण मधुर रसात्मकच आहे. याच्यामध्ये जर गुण जर बघितले तर लघु आणि शीत गुणात्मक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वीर्य विपाक दिलेले नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे मुक्ता भस्म. आता हा पण मधुर रसात्मकच आहे आणि याच्यामध्ये गुण दिलेले नाहीत परंतु वीर्य हे शीत आहे आणि विपाक हे मधुर आहेत. तर तुम्ही जर काळजीपूर्वकाने जर याच्याकडे बघितलं मित्रांनो तर हे सर्व द्रव्ये मधुर तिक्त गुणात्मक आहेत, म्हणजे मधुर रस प्रधान द्रव्य आहेत आणि स्निग्ध गुणात्मक आहेत. तर यांचा उपयोग कशामध्ये होतो तर प्रामुख्याने वात रोगांच्या चिकित्सेमध्ये या घटक द्रव्यांचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे आयुर्वेदिकनुसार होतं. आता यांचं जर समजा आपण मॉडर्ननुसार जर बघितलं तर हे अँटीकोगुलंट, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्याच्यानंतर आता यांचं फार्माकोकायनेटिक्स हा नेक्स्ट पॉईंट येते. आता फार्माकोकायनेटिक्स जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलेली 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ए, डी, एम आणि ई. ए फॉर ॲब्झॉर्प्शन. आता ॲब्झॉर्प्शन आपण कशात, समजा आपण एखादी टॅबलेट घेतली तर त्याचं आपण बॉडीमध्ये जातो आहे की नाही आणि ती बॉडीमध्ये गेल्यावर त्याचं GIT थ्रू ॲब्झॉर्प्शन होणार प्रामुख्याने. GIT म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांचं काय होणार की त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होणार. आता मग ते ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी होणार आणि मग त्यांचं होल बॉडी कशानं होणार. आता ते त्याच्यासाठी दुसरी पाईपलाईन असते काय आपल्या शरीरामध्ये? पाईपलाईन कोणती आहे तर ब्लड वेसल्स. प्रामुख्याने आपल्याला डिस्ट्रीब्युशन हे थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स होणार आणि त्यांचं आता डिस्ट्रीब्युशन झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला शरीरातून बाहेर काढावं लागते. परंतु त्यांचं पहिले आपल्याला शरीरामध्ये ते डिस्ट्रीब्युशन झाल्याच्यानंतर त्यांचं मेटाबॉलिझम होते. तर आता
मेटाबॉलिझम जर बघितलं मित्रांनो तर हे मेटाबॉलिझम आपलं लिव्हर फंक्शन करते. तर आता हे प्रामुख्याने मेटाबॉलिझम हे प्रायमरी इन लिव्हर होते आणि मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर मग आता आपलं किडनीचं काम होते, म्हणजेच आपल्याला हे शरीरातून बाहेर काढावं लागते. म्हणून इथं आपल्याला एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किन अशा पद्धतीने हे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स हे तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केलेले. इथपर्यंत समजलं का? ए राजू, समजलं की नाही समजलं? तर आता समोर बघूया ते म्हणजे आमायिक प्रयोग. आता हे बघा मित्रांनो, आता या बृहत्वा चिंतामणी रस यांचं आपण कोणत्या व्याधीमध्ये बघतो? आपण आधी श्लोकातून बघितलं की वात पित्तज रोगामध्ये, म्हणजे ज्यांना वात झालेली असेल त्या वातज रोगामध्ये पण आणि पित्तज रोगामध्ये पण आपण हे बघू शकतो. त्याच्यानंतर दुसरी व्याधी सांगितलेली इथं भ्रम. आता भ्रमव्याधीमध्ये सुद्धा हा उपयोग होतो. त्याच्यानंतर हा प्रलाप हर पण आहे, म्हणजे भ्रम प्रलाप एखादी झाली असेल तर त्यांचं व्याधीहार करण्यासाठी या बृहत्वा चिंतामणीचा खास करून उपयोग होतो. आणि चौथा एक सांगितलेले ते म्हणजे कामशक्ती वृद्धी कर, म्हणजे आपण त्याला म्हणतो स्टॅमिना. बॉडीमध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी हा बृहत्वा चिंतामणी रसाचा खास करून उपयोग होतो. आता हे बघा मित्रांनो, हे जे प्राध्यापक मोरे होते त्यांनी बृहत्वा चिंतामणी रस सेवन केल्यामुळं त्यांच्यामध्ये वातपित्त जे रोग झालं होतं ते नष्ट झालं. अशा पद्धतीने ते बृहत्वा चिंतामणीने हे औषधी कल्प सेवन केलं. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट येते असो, तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया ते म्हणजे कर्म. आता कर्म जर बघितलं मित्रांनो, मोड ऑफ ॲक्शन याच्यामध्ये कसं होते, तर आता इथं काळजीपूर्वक लक्षात द्या. हे मधुर गुणात्मक तिक्त रस प्रदान असून शीतवीर्यात्मक आणि मधुर विपाक असल्यामुळे हे वातग्न कार्य करते, आहे की नाही. त्याच्यानंतर शीतवीर्यात्मक असून आणि मधुर विपाक असल्यामुळे हे पित्तग्न कार्य करते. म्हणून हे दोन्ही कर्म तुम्ही लक्षात ठेवायचे की वातग्न आणि पित्तग्न हे दोन्ही मधुर रस प्रदान असल्यामुळे कार्य करतात. अशा पद्धतीने हे कर्म होतं मित्रांनो. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे याची मात्रा. आता मात्रा जर बघितलं मित्रांनो तर याची मात्रा आपल्याला 125 mg द्यायची. किती द्यायची? 125 mg. तर अशा पद्धतीने ही मात्रा होती. तर आता याच्यासमोर NCSM पॉईंट सांगितलेले ते म्हणजे अनुपान. आता याची आपण मात्रा जर बघितली तर मात्रा 125 mg होती, आहे की नाही. आता यांचं अनुपान हे काळजीपूर्वक बघा मित्रांनो, हमेशा याच्यावर MCQ येते. तर हे नीट काळजीपूर्वक याच्यामध्ये कोणते कोणते अनुपान आहेत ते नीट काळजीपूर्वक बघा. तर याच्यामध्ये गुडूची स्वरस, तांबूल स्वरस, शंखपुष्पी स्वरस आणि अजाक्षीर. अजाक्षीर म्हणजे आजाद दूध. आजाद दूध कोणाचं? तर बकरी यांच्यापासून हे अजाक्षीर निर्माण होतं. आणि त्याच्यानंतर मध. तर तांबूल स्वरस हा हमखास MCQ आलेला प्रश्न आहे. तर हे नीट काळजीपूर्वक बघा. बृहत्वा चिंतामणी रस आणि हे पेपरमध्ये पण असे दुसरे अनुपान असलेलेच द्रव्य हे टाकत राहतील. तर हे नीट काळजीपूर्वक यांचे अनुपान तुम्ही पाठ करून घ्यायचं मित्रांनो. तर हे अनुपान इथे आपल्याला तांबूल स्वरस आणि गुडूची स्वरस आणि अजाक्षीर हे सेवन केल्याच्यानंतर म्हणजे आपण बृहत्वा चिंतामणी सेवन केल्याच्यानंतर हे प्रामुख्याने घ्यायला सांगितलेले. आता अशा पद्धतीने हे अनुपान होते. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे पथ्य अपथ्य. आता याच्यामध्ये जर पथ्य आणि अपथ्य जर बघितले मित्रांनो तर प्रत्येक व्याधीमध्ये पथ्य असते आणि अपथ्य असतात. तर आता याच्यामध्ये प्रयुक्त रोगानुसार सांगितलेले. आता प्रयुक्त रोगानुसार म्हणजे कसं की आता याच्यामध्ये वात झालेली आहे की नाही. जे वात गुणप्रधान द्रव्य आहेत ते वात गुणप्रधान द्रव्य आपल्याला सेवन करायचे नाहीत, किंवा जे पित्त प्रधान गुणात्मक जे द्रव्य आहेत किंवा जे आपण सेवन करतो ते या व्याधीमध्ये सेवन नाही करायचं. अशा पद्धतीने ते प्रयुक्त रोगानुसार त्यांनी सांगितले. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर शालीषष्टिक तांदूळ झालं, यव झालं, हे द्रव्य आपण पथ्य समजू शकतो. परंतु अपथ्य म्हणजे कोणते? तर अति उष्ण, अति तीक्ष्ण पदार्थ, त्याच्यानंतर विरुद्ध असलेले पदार्थ, या सर्व या गोष्टी याच्यामध्ये वर्ज्य करावं लागतात, म्हणजे अपथ्य आहेत. तर हे काळजीपूर्वक आपल्याला व्याधीनुसार त्यांचे पथ्य आणि अपथ्य हे निवडलेले पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट NCSM पॉईंट सांगितलेले ते म्हणजे सेवनकाल. आता सेवनकाल हे दिवसातून 2 वेळा सांगितलेले. आता त्याच्यामध्ये प्रातकाळ आणि सायंकाळ हे दोन्ही काळ याच्यामध्ये प्रामुख्याने उपयोग होतो. म्हणजे आपण सेवन कोणत्या व्याधीमध्ये करतो, आहे की नाही. तर आता सेवनकाल हे 2च प्रकार होते, एक तर सकाळी आणि एक संध्याकाळी. तर तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नंतर लास्ट पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स याच्यामध्ये कोणते आहेत? तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये एक रिसर्च करण्यात आली. आणि रिसर्च कशी करण्यात आली की त्यांनी हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशन समजा ॲनिमल्सवर केल्या
आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं पाहिलं की बृहत्वाचिंतामणी हे ॲनिमल्सला देऊन पाहिले आणि त्यांना हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनच्या अंडरमध्ये त्यांना असं कन्सिडरेशन पाहायला मिळालं की डिक्रीज्ड सेल्युलरिटी अँड प्रीडॉमिनन्स ऑफ इमॅच्युअर न्यूरॉन्स इन द ग्लँड्युलर लेअर फाउंड. म्हणजे त्यांचे डिक्रीज सेल्युलर लेअर जे होते ते न्यूरॉन्स जे होते ते कमी लेवल त्यांनी पाहायला मिळाले आणि ते बृहत्वाचिंतामणीचं त्यांच्यामध्ये इफेक्ट पद्धतीने जर आपण बघितलं तर क्लिनिकल एव्हिडन्स हा समोरचा एक पॉईंट आहे. तर याच्यामध्ये इन द मॅनेजमेंट ऑफ पक्षाघात या रोगामध्ये त्यांनी 40 पेशंटवर हे बृहत्वाचिंतामणी त्यांनी गंधक प्रसरणी तेल याच्यासोबत 28 दिवसासाठी त्यांना सेवन करायला सांगितलं. म्हणजे जे पक्षाघात व्याधीजन्य रोग पीडित पेशंट्स जे होते त्यांना 40 पेशंट होते आणि ते 40 पेशंट त्यांना गंधक प्रसरणी तेल यांच्यासोबत सेवन करायला सांगितले आणि ते 28 दिवस त्यांनी सेवन केले आणि 28 दिवसांनंतर त्यांनी त्यांचे बेनिफिट्स पाहिले. तर अशा पद्धतीने हे सर्व तुमचे बृहत्वाचिंतामणी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. होपफुली की तुम्हाला हे सर्व समजलं असेल, एकदम व्यवस्थितपणे एकदम तुमच्या मनापर्यंत मी पोहोचलेलं असेल. तर अपेक्षा करतो की हे तुम्हाला समजलेलं आहे. तर व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल मित्रांनो तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा आणि दुसऱ्यांना पण कळत जा, आहे की नाही. तर आता आपण समोर बघूया दुसऱ्या टॉपिककडे, भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.